मकर राशी 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी 29 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप खास असणार आहे। विशेषतः 2026च्या पहिल्या आठवड्यात काही राशींसाठी नशीब उघडणार आहे। या काळात धनु राशीत बुध आणि सूर्य एकत्र येत आहेत, यामुळे खूप शक्तिशाली बुद्ध्यादित्य योग तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हा योग राजयोग देण्यासारखा आहे। या योगामुळे लोकांची बुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो। सूर्याची ऊर्जा आणि बुधाची तार्किक विचार करण्याची शक्ती एकत्र आल्याने करिअरमध्ये यश मिळतं, तसेच पैशाचे नवीन मार्गही खुले होतात। हा योग मानसन्मान वाढवण्यासाठी, रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि नवीन योजना सुरू करण्यासाठी खूप चांगला आहे। जे लोक लेखन, मीडिया किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा आठवडा खूप फायदेशीर ठरू शकतो। या योगामुळे त्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे। चला तर मग पाहूयात मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मकर राशी, आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा तुमच्यासाठी सकारात्मकता आणि नफ्याचे संकेत घेऊन येत आहे। आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक असेल आणि तुमचे प्रयत्न योग्य दिशेने वाटचाल करत असतील। नशीब तुमच्या बाजूने असेल, जे तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण करेलच, शिवाय तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी देखील आणेल। आज तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल आणि घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल। तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एका छोट्या प्रवासाला जावे लागू शकते, जे केवळ आनंददायीच नाही तर नवीन व्यावसायिक संबंध देखील मजबूत करेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता किंवा लक्झरी वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मालमासनंतर पुढे जाणे फायदेशीर ठरेल। विरोधक किंवा स्पर्धक तुम्हाला तडजोड करण्याची ऑफर देऊ शकतात, ज्यामुळे जुन्या वादांचे निराकरण होऊ शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील। तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल याची खात्री करून तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल। नोकरी करणाऱ्या महिलांसाठी पदोन्नती किंवा वाढत्या जबाबदाऱ्यांचे संकेत आहेत। जर तुमचा कोर्टात खटला प्रलंबित असेल तर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आज तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल दोन्ही वाढेल। प्रेम आणि कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही मोठ्या चिंता कमी होतील आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढेल। तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक यात्रा, महाकुंभ मेळा किंवा तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता। तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील। तुमच्या जोडीदारासोबतचा तुमचा विश्वास आणि जवळीक वाढेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मानसिक संतुलन देईल। तरुणांसाठी हा स्वविकासाचा आणि नवीन संधींचा काळ आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम दिसू शकतात। अभ्यासावरील तुमची एकाग्रता अबाधित राहील आणि तुमचे करिअर निर्णय योग्य ठरतील। समाजसेवा आणि धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। मकर राशी, या आठवड्यात एक नवीन आर्थिक मार्ग उघडेल। तुम्ही समाज किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्याल। कोणतेही प्रलंबित काम देखील पूर्ण होऊ शकते। वेळेनुसार तुमच्या कार्यशैलीत आणि स्वभावात बदल केल्याने तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नवीनता येईल। काही प्रवास योजना देखील बनवता येतील। व्यवसायात तुमच्या स्पर्धकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका। सतर्क राहिल्याने तुम्हाला मोठ्या समस्या टाळता येतील। भागीदारी व्यवसायांमध्ये अनुकूल परिस्थिती येत आहे। सरकारी सेवेत असलेल्यांना अतिरिक्त कामाचा ताण येईल आणि त्यांना जास्त काम करावे लागू शकते। मकर राशी, या आठवड्यात शनी तुम्हाला भावनांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू न देता तुमच्या निवडींवर कसा प्रभाव पाडत आहे हे पाहण्याची संधी देईल। कधीकधी भावना तुमच्या योजनांना अडथळा आणण्यासाठी नव्हे तर मार्गदर्शन करण्यासाठी येतात। आताचा महत्त्वाचा धडा म्हणजे प्रतिक्रिया न देता ऐकणे। प्रत्येक भावनेला कथा न जोडता निरीक्षण करणे। शांतता आणि दिनचर्याला तुमचा आधार म्हणून वापरा। चिंतन तुमच्या दिवसाचा एक भाग असू द्या, अगदी काही मिनिटांसाठीही। तुम्ही आंतरिकदृष्ट्या जितके मंद व्हाल तितके तुमच्या बाह्य जगात तुम्हाला अधिक स्पष्टता येईल। तुम्हाला सर्व काही नियंत्रित करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त स्वतःशी जोडलेले राहण्याची आवश्यकता आहे। प्रेमात भावना अनपेक्षितपणे उफाळून येऊ शकतात, धमकी म्हणून नाही तर एक संकेत म्हणून। प्रत्येक शब्दावर जास्त विचार करू नका किंवा स्वतःला शांत ठेवू नका। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुमच्या जोडीदाराला आता सर्वात चांगली भेट म्हणजे तुमचे लक्ष न देता तुमचे लक्ष वेधून घेणे।
खऱ्या निरपेक्ष संभाषणांसाठी जागा तयार करा. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही कदाचित भूतकाळातील भावनिक नमुन्यांकडे परत जात असाल. तुम्हाला काय आकर्षित करते आणि का ते लक्षात घ्या. स्वतःला विचारा की तुम्ही जाणीवपूर्वक वागत आहात की सवयीनुसार. नाट्यमय हावभावांपेक्षा भावनिक प्रामाणिकपणाचा आदर केल्यास या आठवड्यात प्रेम हळूहळू वाढू शकते. तुमच्या हृदयाला छोट्या स्पष्ट शब्दात बोलू द्या. कामाच्या ठिकाणी भावनिक उद्रेकांना त्वरित प्रतिक्रिया देण्याची टाळा. एखादी परिस्थिती तुमच्या संयमाची किंवा नियंत्रणाची परीक्षा घेऊ शकते. शनी तुम्हाला प्रतिक्रिया देण्याची आठवण करून देतो, प्रतिक्रिया देण्याची नाही. दबावाखाली घेतलेल्या धाडसी निर्णयांपेक्षा शांत ऊर्जेने घेतलेले व्यावहारिक पावले अधिक प्रभावी ठरतील. तुम्ही न मागता नेतृत्वाच्या भूमिकात असू शकता. जर तसे असेल तर शांत जबाबदारीने तुमची ताकद दाखवा. तुम्ही तुमचा पाय कसा धरता हे लोक पाहतील. एकंदरीतच मकर राशी, या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा मूड सर्वकालीन उच्चांकावर पोहोचतो. तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षात केंद्रस्थानी यायचे आहे. तुम्ही तुमच्या नवीन रोडमॅपच्या सुरुवातीच्या केंद्रस्थानी आहात आणि तुम्ही मेणबत्त्या विझवण्यापूर्वी फक्त होणाऱ्या वैयक्तिक वाढीसाठीच्या तुमच्या इच्छा आधीच पूर्ण करत आहात. मकर राशी, पूर्वी कोणी कोण होते ते सोडून द्या आणि आज ते कोण आहेत ते पहा. या आठवड्यात तुम्हाला तुमचे संबंध मजबूत करण्याची संधी मिळेल, मग ते जुने असोत किंवा नवीन. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर भूतकाळातील वैभवाची तुलना वर्तमानाशी करणे थांबवा. जर तुम्ही अविवाहित असाल तर अशा व्यक्तीवर प्रेम करण्यास तयार आहात जो तुम्हाला त्यांच्या वाढत्या वयाने आश्चर्यचकित करतो. प्रेम आठवणीत राहत नाही, ते सध्या वाढते. आज जे जिथे आहे तिथे त्यांना भेटा. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.